नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा यार. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे सगळेजण भैरवीचं मन भरून कौतुक करत असतात. तेवढ्याच साई म्हणायला लागते, चला चला माऊ, तुला माहितीये का, सगळे पदार्थ आज आम्ही घरीच बनवले आहेत आणि चला आता एन्जॉय करूया. तेवढ्यात इकडे सगळे विचारतात की अनिश कुठे आहे. तेव्हा भैरवी सांगायला लागते, अनिश थोडा बाहेरच आहे, येतच असेल. तेवढ्यात अनिश म्हणतो, भैरवी मी आलो आहे, येत नाही आहे. तसंही माझं नवरा म्हणून तुला वाईट वाटत असेल ना ग. तिथे सोसायटीमध्ये सगळ्यांसमोर बोलत होती ना, अनिश भांडू नको रे, भांडण्याची काहीच गरज नाही आहे. का ग, माझी बाजू घ्यायला तुला लाज वाटते का. तेवढ्यात भैरवी म्हणते, अनिश शांत हो, काय बोलतोय. तेव्हा तो म्हणतो, मी काय बोलतोय म्हणजे मी बरोबरच बोलत आहे. सोसायटीमधले लोक मला वाटेल ते बोलत होते आणि तू मला शांत व्हायला सांगत होती. हे माझं घर आहे ना, मग तू मला आता सुद्धा का बरं शांत व्हायला सांगते. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश कोणासमोर काय बोलतोय हे तुला तरी समजतंय का, तुझं काय चाललं आहे. तेवढ्यात तू म्हणायला लागतो, हे सगळं काय आहे. अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन, सक्सेस पार्टी आहे का ही. तेव्हा संयमी म्हणते, हो माऊसाठी आम्हीच पार्टी ठेवली होती, तिला सक्सेस मिळाला आहे त्याच्यासाठी. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे, पण एकालाही मला असं वाटलं नाही सांगावं. तेव्हा किशाव म्हणतात, तू पूर्ण दिवस घरात नव्हता ना रे, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला तुला सांगताच आलं नाही. तेव्हा अनिश म्हणतो, अच्छा असं आहे का, म्हणजे मी घरात नव्हतो तर कोणी मला काही सांगणारच नाही का बरं, तुम्हाला कोणाला फोन करता येत नव्हता का. तेव्हा भैरवी म्हणते, माझा फोन आजच खराब झाला आहे. तेव्हा अनिश म्हणतो, किती कारण देता रे तुम्ही लोक, तुमच्या लोकांची तर कारण संपत नाही. म्हणजे तुझ्या सक्सेसमध्ये तुला मला सामील करायचं नव्हतं म्हणून हे सगळं केलं आहे ना. बरोबर आहे, तसंही तू स्वतःला आता खूप मोठी समजतेस ना. कोण आहेस ग तू आणि स्वतःला काय समजायला पाहिजे तुला. काय वाटलं तुला, तू एवढसा बिझनेस करण्यासाठी बिझनेसचा बी तरी येतोय का ग तुला. तुला काळ कुत्र तरी विचारते जे तुझ्यामध्ये एवढा ऍटिट्यूड आला आहे. खरं म्हणजे तुम्ही मला तर या घराचं मेंबर मानतच नाही, पण तरी सुद्धा मी अनिश माझगावकर आहे, तुझा नवरा आहे हे विसरते का. सतत प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा मोठेपणा का बरं तुला मिरवायचा असतो. कोण आहेस तू आणि काय केलंय का तू आयुष्यामध्ये जे तुला एवढा आणि एवढा माझं आहे. तेवढ्यात मा म्हणतात, तिने जे काही केलं आहे ना ते तुझ्या जास्तच केलं आहे. आणि एक गोष्ट आता स्पष्टपणे सांगतो, तुने तिच्या पैशांची वाट लावली, त्याच्याचमुळे तर तिला तिच्या बिझनेसमध्ये पैसा वापरता आला नाही. तेव्हा तो म्हणतो, तिला सुद्धा माहिती आहे मी पैसे सेवानीला दिले आहेत. तेव्हा ते म्हणतात, तिला हे माहिती आहे तू पैसे सेवानीला दिले आहेत, पण का दिले आहेत ते तिला माहिती नाही. तिला तूने खोटं कारण सांगितलं होतं की तिने ते पैसे तुला देऊन टाकावे, कारण की तुने सेवांचे पैसे बुडवले होते, ते पैसे तू उडवून टाकले होते. त्याच्याचमुळे तुने भैरवीच्या बिझनेसचे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा कर्ज उतरण्यासाठी वापरला आहे. मग या सगळ्यानंतर सुद्धा तुला तुझ्या बायकोचं कौतुक करवत नाही का रे. ती नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे. तू कितीही चुकीचा वागला ना तरी सुद्धा ती नेहमी तुला सपोर्ट करते आणि सगळ्याच गोष्टी तुझ्या बाजूने विचार करत असते. तरी सुद्धा त्या बायकोचं कौतुक करायचं सोडून तू तिला टोमणे देतोय. तुला लाज वाटायला पाहिजे अनिश. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे, मी तर निर्लज्जच आहे, मला तर लाजच राहिली नाही. पण जाऊ दे, तुम्ही खूप मोठे लोक आहेत ना. भैरवी प्लीज 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 मला माफ कर ना ग, प्लीज मला माफ कर. मी खरंच खूप नालायक नवरा आहे, दुष्ट आहे, मला तर कोणाचं काहीच येत नाही. माझ्यासारखा नवरा भेटून तुझं तर नशीबच खराब झालं असेल ना. सॉरी भैरवी, प्लीज मला माफ कर. इथे सगळे तुझ्या सक्सेससाठी जमले आहेत आणि मीच याच्यामध्ये खोडा सुद्धा घालत आहे ना. मी एक नंबरचा बावळट आणि मूर्ख माणूस आहे. भैरवी प्लीज मला माफ कर. तो लगेच भैरवीचे पाय स्वतःच्या डोक्यावरती ठेवतो. ते बघता भैरवी म्हणाली, आणि सोड रे, काय चाललंय तुझं. तेव्हा मामा त्याला ढकलतात आणि म्हणतात, अनिश बस कर आता, खूप जास्त होत आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, बरोबर आहे, मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायला पाहिजे. माझ्यामुळे तुमचा प्लॅन बरबाद झाला आहे ना. मी खरंच नालायक आहे हे तर मला समजलंच आहे आणि बायकोचे पैसे मीच खराब केले ना, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अजून त्रास झाला असेल. सॉरी, मला माफ करा, सगळ्यांनी माफ करा. आणि भैरवी तू तर मला माफ करायलाच पाहिजे. तेवढ्यात मामा त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अनिश म्हणतो, बरोबर आहे, मी विचारच करत होतो अजून वकील बोलला कसा नाही. वकिलाने तर मध्ये मध्ये तोंड घालायलाच पाहिजे ना, नाही तर
कसं काय सगळं होईल. खरं म्हणजे माझ्या बाबतीत कोणीच मला कधीच समजून घेतलं नाही. पहिले आई होती, त्यानंतर आई गेली, दादा गेला आणि माझ्या वडिलांनी तर सतत शिस्त 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 करत करत माझ्या आयुष्याची बर्बादी केली आहे. मला या घरामध्ये कोणीच समजून घेणार नव्हतं. सासूबाई तुम्ही सुद्धा आले आहेत का? तो लगेच मीनालाही माफी मागायला लागतो. तेव्हा तो म्हणतो सॉरी सासूबाई, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला असेल ना, मीच इथून निघून जातो म्हणजे सगळ्यांचा त्रास इथून निघूनच जाईल. तो लगेच रागारागामध्ये तिथे काही वस्तू पाडतो आणि तिथून निघून जातो. हे सगळं बघितल्यानंतर भैरवी अक्षरशः खाली कोसळून जाते. तिचं रडणं काही थांबतच नसतं. मीना तिला धीर देते, पण भैरवीची अवस्था कोणाकडून बघवत सुद्धा नसते. मामांनाही या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे मीना आणि चंदन आजोबा घरी येतात तेव्हा इरा म्हणायला लागते काय चाललं आहे, तुम्ही आम्हाला नेलं का नाही? एवढ्या लवकर पार्टी होणार होती तर आम्ही सुद्धा आलो असतो ना, किती मजा केली असती. तेवढ्यात मीना म्हणायला लागते कसली पार्टी आणि कसलं काय, तिथले तर तमाशे संपत नाही. तेव्हा ती म्हणते कोणी तमाशा घातला म्हणजे सांगा, निलिमा आजींनी की राधा आजींनी? तेव्हा ते म्हणतात त्यांची गरज काय आहे, दुसरे तुमच्या घरामध्ये खूप सारे लोक आहे. तेव्हा ते म्हणते तुम्ही सांगणार आहात की नाही? नाही तर मी संयमी ताईला विचारते. तेव्हा चंदनाजोबा म्हणतात अरे तुझ्या अनिश काकाने थोडासा तमाशा केला होता, पण तू आता या सगळ्यामध्ये पडू नको, तुला तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा इरा म्हणायला लागते अनिश काकाचं तर दररोजच सुरू झालं आहे, तो दररोज काही ना काही तमाशा घालतच असतो. पहिले तो असा नव्हता, पहिले तो आमचे लाड करायचा, आता सुद्धा तो आमचे लाड करतो, पण त्याचं वागणं बोलणं अक्षरशः चेंज झालं आहे. तेवढ्यात मीना म्हणायला लागते आता बस झालं, आणि हे सगळं वागणं आहे ना मी काही खपून घेणार नाही आहे. बस झालं, त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा हट्टी स्वभाव झाला आहे. त्या सर्कसीमध्ये आता मी मुलांना पाठवणारच नाही. मी आता सांगूनच टाकते की संयमीलाही इथेच पाठवा, आम्ही आमच्या मुलांची काळजी घेऊ. त्या भांडणामध्ये त्या तमाशामध्ये हे सगळं मला करायची गरजच नाही आहे. बस झालं, त्या अनिशचं दरवेळेला खापतं म्हणून तो सगळ्यांवरती अतिच करत चालला आहे. तेवढ्यात आजोबा म्हणायला लागतात इरा तू इथून जा ग आणि अभ्यासाकडे लक्ष दे, आपण हे सगळं नंतर बोलूया. तेव्हा ते म्हणतात अगं तुला समजते का, तू लहान मुलांसमोर काय विषय काढते? तेव्हा ते म्हणते मी काही चुकीचं बोलत नाही, एवढा सगळा तमाशा मुलं दररोजच बघत असतात, मग त्यांना आता या सगळ्याची सवय होत चालली असेल आणि अशा वातावरणामध्ये मुलांचं वाढणं मला काही आवडत नाही आहे. म्हणून मी स्पष्टपणे सांगते आपण भाऊजींना सांगून टाकू की संयमी आणि मुलांना आपण सांभाळणार आहोत. तेव्हा ते म्हणतात पण याच्या जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला भैरवीला मदत करायला पाहिजे. भैरवी आता कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे हे तुलाही समजलं आहे आणि मला सुद्धा. आपल्याला तिची अशी मदत करायला पाहिजे की तिला समजलं नाही पाहिजे की आपण तिची मदत करतोय आणि तिची मदत सुद्धा व्हायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे, भैरवीची मदत करणं खूप गरजेचं आहे. त्या दोघांना भैरवीचं थोडं टेन्शन चाललं असतं. दुसरीकडे अनिशीकडे खाली बसलेला असतो. तेवढ्यात तिथे राधा मामी आणि केशा मामा येतात. तेव्हा ते म्हणतात अनिश तू काय केलं रे, तू अक्षरशः माती खाली. राधा मामी म्हणायला लागतात हो बरोबरच आहे अनिश, तुला आयतं पंचपक्वानाचं ताट मिळतं, पण त्याच्यामध्ये तुला काय तमाशा करायची गरज होती? तुझा मेंदू काही गुडघ्यामध्ये ठेवला आहे का? तुला अक्कल नाही आहे का? तुला या घरामध्ये सगळेजण मान देतात, त्याचा मान घेता येत नाही का? तेव्हा राधा मामीचं ऐकून केशा मामाई म्हणायला लागतात बरोबर आहे, तिथे येऊन 2-3 टाळ्या वाजवल्या असत्या तर काय बिघडलं असतं का? पण तूने तर स्वतःहून तमाशा केला आहे. खरं म्हणजे तुला अक्कल नसल्यासारखं का बरं वागतोय? तुझ्या घरामध्ये आता आम्ही काय राहू शकत नाही, आम्ही एक काम करू, आम्ही एक घरच सोडून जाऊ. तसंही तू या सगळ्यामध्ये आमचं सगळ्यांचं नुकसानच करत आहे. खरं म्हटलं तर तुला स्वतःची काही पडलेलीच नाही आहे. तू फक्त आणि फक्त रागाच्या भरात सगळं करतो आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा करत नाही. तुला समजते का, घरचे तुला जर या घरामध्ये ठेवलं नाही तर तुझं काय होईल? तेव्हा तुला एक गोष्ट आठवण ठेवायला पाहिजे का, जेव्हा तुला गरज आहे ना तेव्हा त्यांनी तुझी मदत केली होती. तुझ्यावरची टांगती तलवार सेवानीची त्यांनी बाहेर काढली, पण तरी सुद्धा तू आता त्यांचा अपमान करतोय. मग ते लोकांनी तुला जर हाकलून दिलं तर तू काय करशील याचाही विचार कर. काय खाशील, कुठे राहशील? तसंही तुला या सगळ्याचा काही पडलेलं नाही. पहिले भैरवीला स्वतःच्या मुठीत घ्यायचं आणि त्यानंतर नागासारखं फणा काढायचं ना. आताच हे सगळं करायची गरज नव्हती. तेव्हा तो म्हणतो मी काही चुकीचं वागलो नाही. खरं म्हटलं तर ते सोसायटीमधले लोक मला किती बोलत होते, त्याच्याचमुळे हे सगळं केलं आहे. तेव्हा ते म्हणतात मग काय तुला भोकं पडली असती का रे? इज्जतीत ऐकून घ्यायचं ना, एवढी काय मोठी गोष्ट होती? तुला
प्रत्येक गोष्टीमध्ये भांडण करायची सवय लागली आहे. आम्ही आता आमचा दुसरा पत्ता शोधणार आहोत. तसंही तुला काय, तू झाडं झुडपांमध्ये राहू शकतो, फळं खाऊ शकतो, आम्ही तसं राहू शकत नाही. आम्ही आमची आता दुसरी सोय बघतो, कारण की तुला काय वागायचं हे तुला समजत नाहीये हे, मग तू आमची काय मदत करणार. आम्ही आता इथे राहू शकत नाही. राधा मामी आणि किशा मामा अनिशला खूप जास्त टोमणे द्यायला लागलेले असतात. तर दुसरीकडे अशोक मामा इकडे घरामध्ये भांडे पुसण्याचं काम करत असतात. तेवढ्यात तिथे नीलिमात्या येतात आणि म्हणायला लागतात, काय झालं दादा, तू हे सगळं काम का करतो. तेव्हा ते म्हणते, आपला पसारा आपल्यालाच आवरायला लागतो. तेव्हा नीलिमात्या म्हणायला लागतात, पण अनिशचा पसारा तू आवरू शकत नाही. तेव्हा ते म्हणतात, मला असं वाटते अनिश जो करतोय ना त्याला आता आवर घालायला पाहिजे, त्याला या घरातूनच काढून टाकावं, म्हणजे त्याचा असण्यामुळे सगळ्यांना खूप जास्त त्रास होत आहे. तेव्हा नीलिमात्या म्हणतात, नको, खरं म्हटलं तर मीही पहिले म्हणाली होती की अनिश वाया गेला आहे, त्याला घरातून काढून टाकायला पाहिजे. पण जर आपण त्याला घरातून काढलं ना तर गोष्टींमध्ये अंतर वाढेल आणि त्याचं आणि घरच्यांचं कनेक्शन अजूनच खराब व्हायला लागेल आणि त्याच्यामुळे गोष्टी अजून बर्बाद होऊ शकतात. तेव्हा ते म्हणतात, मग त्याला ठेवून तरी काय करायचं आहे. त्याच्यामुळे भैरवीला किती मनस्ताप होत आहे. भैरवीने सगळे पैसे दिले तरी सुद्धा त्या मुलाला अक्कल येत नाही. तेव्हा त्या म्हणतात, हो मला सगळं समजतंय, पण काय करायचं आता, ते आपलेच होठ आणि आपलेच दात आहे ना. मला असं वाटते त्याचं असं का होत असेल, कारण की लहान वयामध्येच त्याच्यावरती 3 मुलांची जबाबदारी आली आहे. जर त्यांचं स्वतःचं बाळ झालं तर हे सगळं चेंज होऊ शकतं का, कारण की जसं जसं बाळ मोठं मोठं होत जातं ना तसं आई वडील सुद्धा मॅच्युअर होत जातात, मला असं वाटते. तेव्हा म्हणतात, मला तरी असं वाटत नाही अनिश वाया गेला आहे, ही गोष्ट तर खरीच आहे, पण या सगळ्यामुळे भैरवीचं काय, याच गोष्टीची मला टेन्शन आलेलं आहे. तेव्हा ते म्हणतात, भैरवीला आपण या सगळ्यातून बाहेर काढू, त्याचं तू काळजी करू नको, काही ना काही नक्कीच मार्ग निघेल. आणि भैरवीचा एकदा बिझनेस सुरू झाला ना की मला असं वाटतंय तिचं मन सगळ्यामधून निघून जाईल आणि ती तिच्या कामाकडे लक्ष देईल. तेव्हा मामा म्हणतात, मलाही त्याच गोष्टीची वाट आहे की कधी भैरवीचं सगळं चांगलं होतं, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. खरं म्हटलं जसं अनिशवरती जबाबदारी पडली ना तर तो पिसाळलेला कुत्र्यासारखा वागतोय, पण जेव्हा भैरवीवरती जबाबदारी पडली ती किती काळी याची होती, आता पूर्ण वाईट झाली आहे. तिने ही सगळं सावरलं ना, मग हा मुलगा का बरं समजून घेत नाही. खरंच या मुलाचं काय चाललं आहे ना हे कोणाला म्हणजे कोणाला कळत नाही. इकडे नीलिमात्या आणि मामांना त्यांचं थोडं टेन्शनच आलेलं असतं. तर दुसरीकडे भैरवीला राहून राहून अनिशनी कसा अपमान केला हे सगळं आठवण येत असतं. कोण ओळखते ग तुला आणि तुझं काय स्वतःचं अस्तित्व आहे, एवढा माज दाखवू नको. या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तिला अक्षरशः रडायला आलेलं असतं की आपलाच नवरा आपल्याशी इतका दुष्ट कसा काय वागू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे नीलिमात्या आणि अशोक मामा भैरवीचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा ते जोरजोरात म्हणतात, काय ग नीलिमा, आजचा स्वयंपाक तू करणार आहेस का. तेव्हा नीलिमात्या म्हणतात, हो हो मीच स्वयंपाक करणार आहे, आणि तुला आता चव तर आठवण्याच असेल ना, आईच्या हातची चव माझ्या हाताला सुद्धा आहे, मी आता छान असा स्वयंपाक करेन. तेव्हा ते म्हणतात, तू एक काम कर ना, आज मोदक बनव. तेव्हा मामा म्हणतात, मोदक बनवले म्हणजे कसं, असं चांगलं गोडगोड होईल ना. तेव्हा नीलिमात्या म्हणतात, असं कसं मोदक बनवायचे, आज गणपती नाही काहीच, मग का बरं मोदक बनवायचे आहेत. तेवढ्यात ते म्हणायला लागतात की मोदक तर बनवायला लागतील आणि 4-5 डझन बनव. तेव्हा नीलिमात्या म्हणतात, एवढे मोदक माझ्याकडून एकटीकडून बनणार नाही, मला याच्यामध्ये मदत पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, तू एक काम कर ना, भैरवीची मदत घे. तेवढ्यात भैरवीला ते आवाज येतात आणि म्हणतात, भैरवी तू जरा नीलूची मदत करशील का. तेव्हा भैरवी म्हणते, नाही मला नाही जमणार, मला कामं आहेत. तेव्हा नीलिमात्या म्हणतात, कसं होईल माझं, आता मी कसं मोदक बनवायचे, ते कसं नाजूक आणि गोड काम आहे, म्हणजे कसं चांगलंच पाहिजे ना. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मग काम कर, तू राधाताईंची मदत घे ना. तेव्हा ते म्हणतात, नाही त्या बाईची मदत नको, ती बाई कडू कारला आहे आणि गोड वस्तूंना कसं आपला स्वभाव सुद्धा पदार्थामध्ये उतरतो, मग त्या बाईला नकोच. आपण काय करू, असं कसं नाजूक हात पाहिजेत ना, आणि भैरवीचे हात नाजूक आहेत, मग भैरवीने मदत करायला पाहिजे. तेव्हा भैरवी म्हणते, मला जमणार नाही, पहिले मला मोबाईल आणायला जायचं आहे आणि बाकी सगळी सुद्धा कामं आहेत, आता मी जाते. तेव्हा
मामांना थोडं टेन्शनच आलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात आता आपण काय करायचं, हिचा मूड कसा ठीक करायचा. तेव्हा निलिमात्या म्हणतात तू काळजी करू नको, मी आहे ना, आपण काही ना काही मार्ग काढू आणि तिचा मूड नक्कीच चांगला करू. पुढील भागात आपण बघणार आहोत योगिता इकडे भैरवीला म्हणत असते भैरवी तू किती एम्बिशियस आहेस हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा ती म्हणते मी आता थकलेली आहे, माझ्यामध्ये आता काहीच करायची इच्छा राहिली नाही, मला कोणाशी वाद घालायचा नाही, कोणाशी भांडण करायचं नाही, खरं म्हणजे आता मला काहीच करायची इच्छा राहिली नाही. भैरवी पूर्णपणे हताश झालेली असते. तर दुसरीकडे राजन इकडे भैरवीला भेटायला आलेला असतो. तेव्हा अनिश म्हणायला लागतो तुम्हाला तो पदार्थ आवडला आहे ना. तेव्हा ते म्हणतात हो मला तो पदार्थ आवडला आहे. तेव्हा अनिश म्हणतो मग त्या पदार्थाची डील आपण दोघांनी केली तर म्हणजे तुम्हाला पदार्थाशी घेणं देणं आहे. मग याच्या पुढे मी तुमच्याशी डील करेल आणि पदार्थाबद्दल आपण दोघं बोलू. हे ऐकल्यानंतर त्याला आश्चर्य वाटतो की हा माणूस असा कसं काय बोलू शकतो. इथे एपिसोड संपतो. आता खरंच अनिश भैरवीला भेटलेला बिझनेस मध्ये सुद्धा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. एवढं सगळं वागून सुद्धा अनिश खरंच कुठेतरी पस्तावेल का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन